भगवान शंकराच्या डोळ्यातून निघालेल्या अश्रूंच्या थेंबापासून गौड नावाच्या देशामध्ये रुद्राक्षाचा वृक्ष निर्माण झाला. एकमुखी ते 14 मुखी स्थावर भावाला प्राप्त झाले आणि रंग होते 4, पांढरा 1, लाल 2, पिवळा 3 आणि काळा 4 रंग होते. आता कोणता रुद्राक्ष धारण करावा म्हटले? राग नका येऊ देऊ, तुम्ही आम्ही जे घालतो ते बोराच्या गिठोळ्याच आहेत. ओरिजिनल रुद्राक्ष कोण सांगू शकेल इथे प्रमाण? लॅब सर्टिफाईड छे तुम्ही पाहिला की लॅबमध्ये जाऊन? खरोखर आहे. खरा रुद्राक्ष गौड नावाच्या देशामध्ये जे रुद्राक्षाचा वृक्ष निर्माण झाला ना, तर भगवान शंकर म्हणाले तेच रुद्राक्षाच्या झाडाचं मूळ घेऊन मी तेच रुद्राक्षाचे झाडं जगामध्ये भूतलावरती मथुरा, अयोध्या, लंका, मलियाचल, सह्यगिरी, काशी, अन्य देशात पण त्या रुद्राक्षाचे अंकुर उगवले माता पार्वती. आणि त्या भारतामध्ये अनेकविध ठिकाणी रुद्राक्षाची उत्पत्ती केल्याच्या नंतर त्याला आलेले रुद्राक्ष नावाचे फळ मी विष्णू भक्तांना आणि 4 वर्णाच्या लोकांना वाटले. आता कसा रुद्राक्ष ओळखायचा खरा सांगा? एका बकेटमध्ये पाणी घ्या आणि बकेटमध्ये आणून रुद्राक्ष टाका. बुडाला तर खरा, वरती तरंगला तर खरा? सांगा बरं. जो रुद्राक्ष खाली मुळाला जाऊन बसतो तो खरा सांगितला. हे तर पाण्याचं प्रमाण. याच्या उलट आहे का? एक रुद्राक्ष बकेटमध्ये ठेवा आणि बकेट भर दूध टाका त्याच्यामध्ये. खरा रुद्राक्ष पूर्ण दूध पचवतो. भगवान